नमस्कार. आज आपल्या इकडं बीड जिल्ह्यातील एक इंजिनियर मुलाचे बंधू आलेले आहेत. ते त्यांच्या बंधूच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील. ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा. शिक्षण काय बंधूचं तुमच्या? कॉम्प्युटर इंजिनियर. कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आणि कसं आहे आता पॅकेज मुलाला? मुलाला पॅकेज 24,15,000. 24,15,000. बरं. आणि पुण्यात ते फ्लॅट आहे का? पुण्यामध्ये त्याचा स्वतंत्र फ्लॅट आहे. मुलाचा स्वतंत्र आहे. 2 BHK त्याच्यात फ्लॅट तुमचा आहे. वाटा नाही ना? नाही. कारण भाऊ म्हणे काही एकाला नाही. नाही. त्याचं स्वतंत्र नाही. फ्लॅट आहे. आणि हो, त्याची स्वतंत्र 4 व्हीलर पण आहे. त्याची 4 व्हीलर गाडी आहे. स्वतंत्र त्याचा पुण्यात फ्लॅट आहे. 24 लाखाचं पॅकेज आहे. गावाकडे शेती किती आहे तुमची? गावाकडे शेती 7 ते 8 एकर आहे. 7-8 एकर गावाकडे शेती आहे. बीड मध्ये काही घरदार तुमचं? बीड मध्ये 10,000 स्क्वेअर फुटचा प्लॉट, 3 मजली बिल्डिंग, 8-10 गाळे. 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट. लई किंमत असेल त्याची? साधारण 20 कोटी, 20 प्लसच. 20 कोटीच्या पुढे ती मेन रोडलाच आहे. मेन रोडला आहे. 10,000. मग हा दोघायचा असेल ना? म्हणजे 10 कोटीची प्रॉपर्टी त्याच्या वाट्याची आहे समजा ती. कारण लोक आता मुलगी देताना विचार करतात भावाचं म्हणजे दोघं भाऊ निमा हिस्सा लगेच आजच करतात. त्या अँगलने विचार केला तर 12-15 कोटीचा असतो मालक आहे. 12-15 कोटी त्याचे स्वतंत्र मालक आहे. स्वतंत्र मालक आहे. आणि भाऊ बहिणी किती तुम्हाला? 2 बहिणी आहेत, दोघी इंजिनियर आहेत. त्यांचे लग्न झाले? त्यांची लग्न झालेले आहेत. तुमचं पण झालं? माझं झालेलं आहे. आणि मोठ्या बहिणीचे मिस्टर त्यांची स्वतःची कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आणि लहान्या बहिणीचे मिस्टर न्यायाधीश आहेत. आणि तुम्ही काय करा? तुमच्या हाताला अंगठ्यान बिंगठ्यान कडेन कुडेन दिसत सोडले. मी सिव्हिल इंजिनियर आहे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तुम्ही? हा. आई वडील? आई गावाकडे असते, वडील नाहीये. वडील 2020 मध्ये वारले. वडील 2020 मध्ये वार. आता काय अपेक्षा असतात बाबतीत? कसं पाहिजे तुम्हाला? मुलाची उंची 6 फूट आहे. 6 फूट आहे. त्यामुळे मुलगी कमीत कमी 5'4" अपेक्षित आहे. 5'4" कमीत कमी 5'4" असेल. 5'4" वर पाहिजे. 5'4" वर कमीत कमी 5'4" पासून पाडता 8 पर्यंत जमल. आणि अनुरूप असावी, समजदार असावी. मुलगा दिसायला सुंदर, मुलगा दिसायला सुंदर आहे, निर्व्यसनी. मेन म्हणजे निर्व्यसनी आहे. कसलंही व्यसन नाही. लय अटी-तटी नसाव्या मुलीच्या. चालतं तुम्हाला? नाही, अटीतटी पण नाही. सुखाने त्या दोघांनी सुखाने त्यांचा राजा राहायचा संसार करावा ही अपेक्षा. आणि मुलाला व्यसन म्हणलं तर जिमचं व्यसन आहे. जिमला जाणं, व्यायाम करणं चांगलं आहे ना. म्हणजे चांगली सवय. व्यसन नाही म्हणताना ते एक चांगली सवय पाहिजे. सकाळी उठल्यावर आपल्या जिमला जाणं, आपलं शरीर मेंटेन ठेवणं आणि ते करून आपलं मुलगा सिगरेट, गुटखा वगैरे तसलं कशाला हात लावणार नाही, भविष्यात लावणार नाही, याची गॅरंटी मी घेतो मोठा भाऊ म्हणून. छान आहे. तुम्ही 100% गॅरंटी घेताय त्याची. तरी घेऊ नका असा मुलगा आहे तुम्ही बघा. कारण कधी कधी असं असतं, आई वडिलाला माहित नसतं, भावाला माहित नसतं मुलं तिकडे. तर तुमचं भाऊ नाही पितो भाग वेगळा. शब्द मोडत नाही. घरामध्ये जी परंपरा आली का, भावाने सांगितले शब्द मोडणार नाही. जर पेची असली तर माझ्यासमोर येऊन म्हणेल मला हाच पेची म्हणून. नातं तसं असे बहीण भाऊ आहेत आम्ही, पण नातं मैत्रीच त्यापेक्षा असते घरामध्ये. म्हणजे भावाचं नातं मित्रासारखं शेअर करा. चांगला आहे. चांगला विचार विनिमय आहे तुमच्या दोघा बंधूचा. आणि आर्थिक स्थिती पण खरोखर चांगली आहे. नक्की तुम्हाला चांगला स्थळ देण्याचा प्रयत्न करेल. बीड मध्ये बंगला आहे, गाळे पण आहे. आणि 10,000 स्क्वेअर फूट, साधारण 90,000 ते 1 लाख रुपये किराया बीड मध्ये येतोय. 1 लाख रुपये किराया. 90,000 ते 1 लाख. तुमचं मग एका कंस्ट्रक्शनचा व्यवसाय व्यवसाय माझा एक छोटंसं हॉटेल आहे. बाकीचे माझे काही 2-4 व्यवसाय आहेत. छान आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. ज्यांना असं पुण्यात नोकरी करणारा इंजिनियर मुलगा 24 लाखाचा पॅकेज, वेल सेटल फॅमिलीतला पाहिजे. हाराशी कुठली जबाबदारी नाही. कारण बंधू राहतात बीडला, आई राहते गावाकडं, मुलगा राहतो पुण्यामध्ये. म्हणजे कुटुंब जवळजवळ विभक्त झाल्याचं जमा आहे समजा. फक्त ज्याच्या सोयीनुसार आहे. तसं एकत्र आहे तर फक्त सणावारला एकमेकाला त्या एकत्र आले गेले पाहिजे. एकमेकाचा मान सन्मान त्यांनी ठेवला पाहिजे, एवढी त्यांची अपेक्षा आहे. फार अशी काही मोठी अपेक्षा नाही. आणि मुलगी हायटेड असावी, कारण मुलगा हायटेड आहे. 5'4" तरी उंची असावी. आणि नोकरी करणारी असली तरी चालेल, नसली तरी चालेल. बाकी काही मोठी अपेक्षा नाही. ज्यांना यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. 4 दिवसापूर्वी बीडमध्ये गेलो. योगायोग त्यांची भेट झाली आणि ते आज खास भेटीसाठी बीडहून मला इथं संभाजीनगरला आले. पण मी संभाजीनगरच्या ऑफिसवरून बजाजनगरला भेटीगाठीसाठी आलेलो असल्यामुळं ते म्हणे मी तुम्हाला भेटायचंच आहे. तर मी बजाजनगरला येतो. ते आता इथं आले. इथं आज या
बजाजनगरच्या हॉटेलमध्ये आम्ही आता चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. त्यांनी त्यांची सविस्तर माहिती दिली. ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा.